Hi friends, we are going to learn third unit and sub-unit is Coromandel fishes. First of all, let's read the poem. Rise, brother, rise. The wakening skies pray to the morning light. The wind lies asleep in the arm of the dawn like a child that has cried all night. Come, let us gather our nets from the shore and set our catamarans free to capture the leaping waves of the tide. For we are the king of the sea. No longer delay. Let us hasten away in the track of the seagull's call. The sea is our mother. The cloud is our brother. The waves are our comrades all. What though we toss at the fall of the sun, where the hand of the sea god drives? He who holds the storm of the air will hide in his breast our lives. Sweet is the shade of the coconut glade and the scent of the mango grove. And sweet are the sand at the pool, oh, the moon. With the sound of the voices we love. But sweeter, oh brothers, the kiss of the spray and the dance of the wild foam's glee. Row, brothers, row to the edge of the world, where the low sky meets with the sea. Sarojini Naidu. Friends, this poem is written by Sarojini Naidu. Sarojini Naidu has written this poem for the fishermen who go fishing in the sea early in the morning. Now, let's see the meaning of the poem and new words in this poem. कोरोमंडल फिशर्स म्हणजे कोरोमंडल मच्छीमार. राईज ब्रदर राईज, द वेकनिंग स्काय स्प्रे टू द मॉर्निंग लाईट. आता या ठिकाणी शब्द बघा. राईज, राईज म्हणजे उठा. त्यानंतर पुढचा शब्द आहे वेकनिंग स्काईज म्हणजे जागे झालेले आकाश. अर्थ बघा. उठा कोळी बांधव हो उठा, जागे झालेले आकाश पहाटेच्या सूर्यकिरणांना वंदन करीत आहेत. प्रेम म्हणजे वंदन करणे. पुढे बघा. The wind lies asleep in the arm of the dawn like a child that has cried all night. या ठिकाणी शब्द बघा. DAWN नॉन म्हणजे पहाट. जणू एखाद्या रडणाऱ्या लहान बालकाप्रमाणे रात्रभर दंगा करून समुद्रावरचे वारे आता शांत झाले आहेत आणि पहाटेच्या खुशीत विसावले आहेत. आणि हीच ती मासेमारीसाठी जाण्याची वेळ आहे. नेक्स्ट. Come, let us gather our nets from the shore and set our catamarans free. या ठिकाणी शब्द बघा. गॅदर म्हणजे गोळा करणे, नेट्स म्हणजे जाळ्या, नेट्स म्हणजे जाळ्या. त्यानंतर शोर, शोर म्हणजे किनारा. आणि त्यानंतर पुढचा शब्द आहे कॅटमरन्स. कॅटमरन्स म्हणजे होड्या. म्हणजे आता बघा. या किनाऱ्यावरील जाळ्या किंवा नेट्स उचलून समुद्रात आपापल्या होड्या सोडूया. पुढे बघा.
टू कॅप्चर द लिपिंग वेव्ह ऑफ द टाइड, फॉर वी आर द किंग ऑफ द सी. या ठिकाणी शब्द बघा, लिपिंग म्हणजे मुक्त हस्ते, टाइड म्हणजे भरती. आता या ठिकाणी याचा अर्थ बघा, आपण या सागराचे राजे आहोत. त्याने मुक्त हस्ते देऊ केलेली माशांची अफाट संपत्ती प्राप्त करण्यासाठी आपण सज्ज होऊया. पुढे बघा, नो लॉंगर डिले, लेट अस हॅसन अवे इन द ट्रॅक ऑफ द सीगर्स कॉल. या ठिकाणी शब्द बघा, डिले, डिले म्हणजे उशीर, त्यानंतर डिले म्हणजे उशीर, त्यानंतर दुसरा शब्द आहे हॅसन. हॅसन म्हणजे कूच करणे, हॅसन म्हणजे कूच करणे. तर बघा, आता आपल्याला उशीर करून चालणार नाही. सीगल पक्षी ओढत आहे आणि त्या दिशेने आपण कूच केली पाहिजे. असा याचा अर्थ होतो. पुढे बघा, द सी इज अवर मदर, द क्लाउड इज अवर ब्रदर, द वेव्स आर अवर कॉम्रेड्स ऑल. या ठिकाणी अर्थ बघा, कॉम्रेड्स, कॉम्रेड्स म्हणजे मित्र. अर्थ बघा, समुद्र ही आपली माता आहे, ढग हे आपला भाऊ आहे. ज्याप्रमाणे भाऊ आपल्याला मार्ग दाखवत असतो, त्याप्रमाणे आणि लाटा मित्राप्रमाणे आपली सोबत करीत आहेत. पुढे बघा, व्हॉट दो we taught the fall of the sun, where the hand of the sea god drives. He who holds the storm by the hair will hide in his breast our lives. या ठिकाणी शब्द बघा, ब्रेस्ट म्हणजे छाती, म्हणजे सूर्य मावळतीला जाईपर्यंत आपण समुद्रात दूरवर भटकलो तरी काळजीचे कारण नाही. ही आपली समुद्र देवता वादळांनाही रोखू शकते. ती समुद्र देवता आपल्याला सुखरूप ठेवेल. नेक्स्ट बघा, sweet is the shade of the coconut glade and the scent of the mango grove. या ठिकाणी शब्द बघा, ग्लेड, ग्लेड म्हणजे जंगलातील झाडामधील मोकळी जागा. ग्लेड म्हणजे जंगलातील झाडामधील मोकळी जागा. त्यानंतर पुढचा शब्द आहे ग्रोव. ग्रोव म्हणजे आमराई. आता अर्थ बघा, या कडव्यामध्ये कवित्री म्हणतात, नारळाच्या किंवा माडाच्या झाडांची सुखद थंडगार सावली हवी हवीशी वाटते. And sweet are the sand at the pool, oh the moon with the sound of the voices we love. तर बघा, या ठिकाणी आमराईतला मधुर सुगंध मनात दरवळतो. पौर्णिमेच्या रात्री वाळूच्या किनाऱ्यावर ऐकू येणारे प्रिय माणसांचे आवाजही हवे हवेसे असतात. नेक्स्ट, बट स्वीटर ओ ब्रदर द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ले. आता या ठिकाणी शब्द बघा, ग्ली, ग्ली म्हणजे आनंद. त्याच्या आधी पुढचा शब्द आहे फोम. फोम म्हणजे समुद्राच्या लाटांमुळे तयार झालेला फेस. समुद्राच्या लाटांमुळे तयार झालेला फेस म्हणजे फोम.
आता या ठिकाणी अर्थ बघा, परंतु या सर्वांपेक्षा गालाचे चुंबन घेणारे हे पाण्याचे तुषार आणि हर्षाने उसळणाऱ्या त्या फेसाळ लाटांचे नृत्य आपल्या मनाला अधिक आनंद देतात. नेक्स्ट, रो ब्रदर्स, row to the edge of the world where the low sky meets with the sea. आता या ठिकाणी अर्थ बघा, पहिला शब्द आहे वर्ज. वर्ज म्हणजे क्षितिज. त्यानंतर मेट्स म्हणजे एकत्र राहणे. एकत्र राहणे बघा, माझ्या बांधवानो चला, जिथे आकाश आणि समुद्र एकमेकांना भेटतात त्या क्षितिजापर्यंत नावा वल्लवत जाऊ. असं या कवितेमध्ये, ही कविता कुणी लिहिलेली आहे? सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे. कोणासाठी? मच्छीमार बांधवांसाठी. धन्यवाद.